आजच्या गॉड व्हॅली कॉन्व्हेंट स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या प्रसंगी मंचावर उपस्थित असणारे आदरणीय वृषाली ताई पांडुरंग खाकाळ, माननीय श्री इंद्रकुमारजी गांगर्डे, घनश्यामजी गांगर्डे, प्रकाश घनवट, गंगाधरजी खाकाळ, पल्लवीताई खाकाळ, जयवंतजी आठरे, माझ्या समवेत या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे परममित्र सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक खेत्री सर, ज्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं ते आमच्या सहकारी आठरे मॅडम, योगिताताई आठरे मॅडम, आपण सगळे बालगोपाळ आणि आपल्या कुटुंबातले सर्व आपले ज्येष्ठ सदस्य, अर्थातच आपले पालक. खरं तर मॅडमने मला ज्या वेळेला आमंत्रित केलं, मी आता खेत्री सरांना बोलूनही दाखवलं, मला आमंत्रित केलं आणि मला मी विचारलं ही शाळा कुठे आहे. ग्रामीण भागातली शाळा आहे. विद्यार्थी संख्या किती आहे तर 250 आहे. माझ्या मनामध्ये शाळेची संकल्पना वेगळी होती, कल्पनाचित्र वेगळं तयार झालं होतं. पण इथे आलो आणि सगळं कल्पनाचित्र बदललं. मॅडम, ही गॉड व्हॅली नाही तर स्पेलिंग मराठीत वाचलं तर इथे मी गोड व्हॅलीत आलोय असं मला या ठिकाणी पहिल्यांदा वाटलं. कारण चिमुकल्यांचा तो सगळा परफॉर्मन्स ज्या वेळेला मी बघत होतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने एक वेगळं फिलिंग माझ्या मनामध्ये तयार होत होतं. आणि या ठिकाणी आता ज्यांनी त्यांच्या अतिशय सुरेल आवाजामध्ये माझा परिचय करून दिला आणि केव्हापासून मी ऐकतोय की त्यांच्या अतिशय लयबद्ध आवाजामध्ये सुंदर सूत्रसंचालन करतायत त्या. आणि त्यावेळेला जेव्हा त्या बोलत होत्या की मी नाटकात काम केलंय आणि मी मॉडेलिंग पण केली, त्यावेळेला काहींचे चेहरे असे एकदम लगेच पटकन पाहायला लागलेत. कारण कोणीतरी शिक्षकाला म्हटल्यानंतर सगळ्यांच्या नजरा वेगळ्या असतात, पण कोणीतरी आपल्यासमोर ऍक्टर आलाय, नाटकात कधीतरी काम केलंय, कोणीतरी मॉडेलिंग केली आहे म्हटल्यानंतर लगेच काही तर असे खाली मोबाईलमध्ये बघत होते आणि चटकन मानावर केलेत त्यांनी. मॅडम, मला माझ्या आयुष्यातली पहिली गॅदरिंग आठवली. मी साताऱ्याला, मी जेव्हा पुण्याला विद्यापीठामध्ये होतो त्यावेळेला तिथल्या एका लोकल चॅनलवर डेअरी मिल्क कॅडबरीची एक जाहिरात, मी नाटकात काम करत होतो म्हणून त्यांनी सांगितलं की थोडंसं एक फोटोशूट वगैरे केलं. आणि मग ते सगळं फोटोशूट वगैरे झालं. बऱ्याच ठिकाणी त्या लोकल एका चॅनलसाठी आम्ही ती जाहिरात केली होती. पण मी जेव्हा राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये, वक्तृत्व स्पर्धेमध्ये ज्या वेळेला माझा प्रथम क्रमांक आला, तिथल्या एका महाविद्यालयाच्या गॅदरिंगला मला बोलवण्यात आलं होतं. माझ्या आयुष्यातली पहिली गॅदरिंग ज्या ठिकाणी मी गेलो. आता मला पण खूप हौस होती, आपण कुठेतरी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसमोर बोलणार आहोत. मी त्या ठिकाणी गेलो. पण पोहोचल्यानंतर तिथले काही महाविद्यालयाचे विद्यार्थी, NSS NCCचे विद्यार्थी असतील, ते सगळे विद्यार्थी त्यांचं आवरावर सुरू होती आणि आम्ही ऍक्च्युअल कार्यक्रम सुरू होण्याच्या खूप आधी गेलो. गाडीतून उतरल्यानंतर माझं बरमुडा, टी शर्ट असा एक वेगळा, म्हणजे फॉर्मल कार्यक्रमामध्ये नव्हतो. पण त्या मुलांच्या घोळक्यातल्या त्या मुलाने, एका मुलाने पाहिलं, तो माझ्याकडे बघत होता आणि डिजिटल बोर्डवर माझा जो फोटो होता प्रमुख पाहुण्याचा त्याच्याकडे बघत होता. त्याने एकदा तिकडे पाहिलं, माझ्याकडे पाहिलं, तिकडे पाहिलं, माझ्याकडे पाहिलं आणि लगेच त्या शेजारच्या त्याच्या मुलाला असा कोपर खेळा लावून म्हणतो, हे तो बघ, तो बघ, तो बघ, आला बघ म्हणले. ते दुसऱ्याने पाहिलं, त्याने पण माझ्याकडे पाहिलं, पुन्हा फोटोकडे पाहिलं, 2 वेळा फोटोकडे आणि माझ्याकडे पाहिलं आणि तो चटकन म्हणाला, हे डुप्लिकेट आहे म्हणले. हे कारण फोटोमध्ये माझा असणारा पोशाख वेगळा होता आणि ऍक्च्युअल असणारा वेगळा होता. पण ते गॅदरिंग छान पार पाडली. मला तो प्रसंग, तो किस्सा या ठिकाणी आठवला. पण डुप्लिकेट वरून मला एक शालेय जीवनाशीच निगडीत असणारा एक विनोद या ठिकाणी आठवला, तो तुम्हाला सांगावासा वाटतं मला. की मुंबईमधली अशीच एक शाळा असते, मुंबईच्या उपनगरामधली शाळा, पण ती नॉन ग्रँटेड शाळा असते. नॉन ग्रँटेड शाळा असते आणि मग तुम्हाला माहिती असेल, जे शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत, नॉन ग्रँटेड शाळेमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांच्या पगारापासून तर अनेक समस्या असतात. पण एकदा जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पत्र येतं की तुमच्या शाळेला आता ग्रँट मिळणार आहे आणि त्यासाठी शाळेची तपासणी होणार आहे.
मग शाळेची तपासणी म्हटल्यानंतर मुख्याध्यापकांना खूप आनंद झाला. आता आपल्या शाळेला ग्रँट येईल, सगळ्यांना पगार चालू होतील. मुख्याध्यापकांनी लगेच सगळ्या शिक्षकांची मीटिंग बोलावली. सगळ्या शिक्षकांची मीटिंग झाली आणि मीटिंगमध्ये मुख्याध्यापकांनी सगळ्या सूचना दिल्या की या दिवशी तुमच्या शाळेची आपल्या शाळेची तपासणी होणार आहे. सगळे विद्यार्थी हजर असले पाहिजेत. रोस्टर मस्टर सगळं क्लिअर असलं पाहिजे. सगळी मीटिंग पार पाडली. शिक्षक निघालेत आणि शिक्षक निघून गेल्यानंतर बाहेर निघाल्यानंतर मुख्याध्यापकांनी एका शिक्षकांना आवाज दिला. अहो पाटील सर जरा 1 मिनिट या म्हणले. शिक्षक आलेत. म्हणलं काय म्हणतोय साहेब? नाही म्हणले तुम्ही 8वीचे क्लास टीचर आहात ना? ते म्हणले हो. म्हणले तुमच्या वर्गातला तो बंडे आहे ना, तो फार हुशार आहे बरं का म्हणले, पण त्याच्या बापाला त्याचं फार कौतुक आहे, त्याला क्रिकेटचं फार वेळ आहे म्हणले. त्याच दिवशी नेमकी क्रिकेटची मॅच मुंबईमध्ये, त्याच्या बापाने त्याला 100% तिकीट दिलेलं असतं. त्याला सांगा शाळेची मॅच महत्वाची म्हणले, शाळेत यायचं, शाळा बुडवायची नाही. ते म्हणले हो. म्हणले मी त्या दिवशी वर्गात साहेबाला घेऊन येणार आहे. साहेब त्याला प्रश्न विचार. बंड्याला सगळं येतं, इतिहासाचं येतं, भूगोलाचं येतं, इंग्रजीचं येतं, गणिताचं येतं, विज्ञानाचं येतं. त्याने उत्तरं दिली की साहेब खुश होणार, सगळ्यांना पगार चालू होणार, ग्रँट आली की. ते म्हणले हो. शिक्षक वर्गात जातात. त्या बंड्याला सांगतात हे बघ बंड्या म्हणले, तुला पहिली आणि शेवटची वॉर्निंग, 15 तारखेला शाळेची तपासणी आहे, तू शाळेत आलंच पाहिजे म्हणले. बंड्या म्हणतो हो. पण बंड्या घरी जाऊन विचार करतो, तो हायेस्ट आयक्यूचा असतो. तो घरी जाऊन विचार करतो की आता शाळा तपासणीसाठी येणारा अधिकारी हा सरकारी अधिकारी, तो वेळेवर येईलच याची गॅरंटी नाही. आलेच आणि समजा मुख्याध्यापकांनी सांगितलं की साहेब चला जरा शाळा बघू म्हणून, आणि त्यांनी 8वीच्या वर्गात सांगितलं की साहेब जरा वर्गात, ते म्हणणार नाही शेजारच्या वर्गात जाऊ म्हणून. समजा आलेच वर्गात आणि आपल्याला आपल्या मास्तरने प्रश्न विचारला, साहेब म्हणणार तू नाही मागच्या बेंचवरचा. बोमलला का म्हणले? ते म्हणले त्याच्यापेक्षा बापाने तिकीट आणून दिलंय, तो धोनी विराट कधी पाहायला भेटणार आपल्याला म्हणले. म्हणलं मास्तर लई मारल म्हणले. मग त्या बंड्याच्या डोक्यात एक नामी कल्पना येते. त्याच्या बरोबर मागच्या गल्लीत बंड्यासारखाच दिसणारा त्याचा डुप्लिकेट डबल रोल वाटेल असा एक विद्यार्थी राहत असतो, पण ते 4थीच नापास असतं. 4 वर्षापासून शाळा सोडलेली असते. पण हा बंड्या सायंकाळी त्याच्याकडे जातो. त्याला म्हणतो हे बघ एक छोटंसं काम आहे, 15 तारखेला माझं दप्तर माझे कपडे सगळं घेऊन तू मस्तपैकी जाऊन बसायचं आणि शाळेमध्ये 3ऱ्या क्रमांकाच्या बाकावर बसायचं माझ्या वर्गात. ते म्हणलं मला काय मिळणार म्हणलं? तुला 100 रुपये देणार म्हणले. ते 100 रुपये तुला देईल, तू फक्त दिवसभर बसून राहायचं, काही बोलायचं नाही म्हणले. ते पोरं म्हटलं मजा आहे, झालं शाळेत जायचं नुसतं बसून राहायचं, 100 रुपये मिळणार, ठीक आहे म्हणलं जाणार. ते पोरग शाळेत जातं, बंड्या मॅच पाहायला जातो क्रिकेटची. दुर्दैव बघा, सरकारी अधिकारी शिक्षण अधिकारी त्याच दिवशी येतात. रोस्टर मस्टर सगळं तपासलं जातं, कार्यालयीन सगळे तपासण्या पार पाडतात आणि मुख्याध्यापक ठरल्याप्रमाणे म्हणतात की साहेब जरा शाळा फिरलो असतो म्हणे. हा म्हणलं चला की. शाळा फिरायला निघतात. 8वीच्या वर्गापर्यंत येतात आणि मुख्याध्यापक म्हणतात साहेब जरा थोडस वर्गात आलो, चला चला की म्हणले. वर्गात पण येतात. 5 मिनिट होतात आणि मग म्हणतात साहेब थोडेसे प्रश्न विचारले असते पोरांना, विद्यार्थ्यांना. हो विचारतो की म्हणले. आणि शिक्षण अधिकाऱ्याने पहिला प्रश्न विचारला. एक पोराचा हात वर नाही. उत्तर दिलं वाटतं पोराने. त्या विद्यार्थ्याचा एकही विद्यार्थ्याचा हात वर नसतो. ते मुख्याध्यापक येणार त्या शिक्षकाला असतो ना, उठ उठ कोणाला तरी उठव. एक पोरगा हात वर करत नाही. मुख्याध्यापक इतके चिडतात ना, 2-3 मिनिट होतात, कोणी बोलत नाही काही नाही. ते शिक्षकाला उठव ना त्याला म्हणलं, उठव उठव पटकन. शिक्षक होऊ नये की सू नये, शेवटी ते मुख्याध्यापकच त्या बंड्याला म्हणतात बंड्या उठ 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 बाळा. तो बंड्या फक्त असा, अरे बाळा उठ, साहेब रागावणार नाही. अरे बंडू, त्याचा असा हात गच्च पकडतात ते. उठ. आता त्याचा हात दाबल्यानंतर मात्र बंड्याचा जीव कासावीस होतो आणि बंड्या उठतो आणि त्याचे डोळे भरून येतात आणि डायरेक्ट म्हणतो सर मी तो पोरगाच नाहीये.
पोरगा नाहीये तू? मग तू सांगतो मी त्याच्यासारखंच दिसणार आहे, त्याच्या मागच्या गल्लीत राहणार आहे म्हणलं. तो कुठे गेला? आता मुख्याध्यापक बंड्याचा भाऊ आहे बरं का आपल्याकडे. आता मुख्याध्यापक आहेत ना, ते साहेब एवढे जाम चिडतात, मुख्याध्यापकांचा चेहरा बघतात, मुख्याध्यापक वर्ग शिक्षकांचा चेहरा बघतात, वर्ग शिक्षकांना घेऊन मुख्याध्यापक बाहेर जातात आणि ते म्हटलं अरे काय वर्ग शिक्षक आहात तुम्ही, अहो तुमच्या वर्गात पोरग डुप्लिकेट बसलाय, तुम्हाला कळत नाही का? त्यावेळेला ते वर्ग शिक्षक म्हणतात साहेब तुम्हाला काय सांगू, म्हणून खरे शिक्षक पण मॅच पाहायला गेले म्हणले. आता मात्र त्या शिक्षण अधिकाऱ्याची भनकते, त्या मुख्याध्यापकांचा हात पकडून ताड ताड चालत मुख्याध्यापकांच्या केबिन मध्ये जातात आणि त्याला म्हटलं अरे कसले मुख्याध्यापक आहात तुम्ही, काय शाळा आहे तुमची म्हणले. शाळेमध्ये विद्यार्थी डुप्लिकेट, शाळेमध्ये शिक्षक डुप्लिकेट. अरे खरा साहेब आला असता तर काय झालं असतं म्हणले. विनोदाचा भाग जरी सोडला तरी मित्रांनो मला एवढाच मुद्दा तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे की मी ऍक्टर किंवा कलाकार किंवा मॉडेल म्हटल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या माना उंचावल्या गेल्यात, पण हे सगळं जे दिसतं ना ते सगळं डुप्लिकेट असतं. आणि या डुप्लिकेट जगामध्ये सुद्धा पांडुरंग काका खाकाळांसारखी ओरिजिनल माणसं, पांडुरंगाने ही जी पंढरी उभी केली आहे ना, या पंढरीला वंदन करण्यासाठी या ठिकाणी मी आलोय, हे मला या ठिकाणी सांगायचं. ज्या वेळेला मॅडम मला अठरा मॅडम सगळं सांगत होते, ही शाळा संकल्पना कशी उभी झाली, काकांनी काय स्वप्न पाहिलं होतं, आपल्या मुलींना किती शिकवायचं. आणि माझ्या डोळ्यासमोर लिटरली तो दंगल नावाचा चित्रपट आमिर खानचा, आणि आमिर खानचा त्याच्यात मध्ये जो डायलॉग आहे ना की मारी छोरिया क्या छोरो से कम है, म्हणून की आपल्या मुलींना सुद्धा कसं शिकवायला पाहिजे. आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये अतिशय उत्तम ज्या माऊलीनं वाढवलं त्या मातोश्री वृषालीताई सुद्धा या ठिकाणी आहेत, त्यांच्याही चरणी या ठिकाणी वंदन करतो. आणि मला काही महत्वाच्या गोष्टी मॅडम म्हणाल्यात की आपण या ठिकाणी, मी त्यांना म्हणालो मी काय बोललं पाहिजे या ठिकाणी, कारण विषय असा असतो की मुलांचा मूड वेगळा असतो गॅदरिंगचा, आणि या सगळ्या गॅदरिंगच्या मूडमध्ये आपण डिस्टर्ब करतोय असं तर नाही ना होणार. पण या ठिकाणी तुम्ही सगळे पालक आहात, पालकांशी संवाद साधताना मला छोट्या छोट्या एक 2-3 गोष्टी आपल्याला फक्त आपल्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत की आपल्या मुलांचं जडणघडणीचं हे वय खूप महत्वाचं आहे. या वयातच त्यांना आपल्याला संस्कार किंवा संस्कृती देता येते. बऱ्याच लोकांना तर खऱ्या अर्थाने संस्कार आणि संस्कृती या 2 शब्दांचा सुद्धा जेव्हा आपण विचार करतो तर नेमका संस्कार म्हणजे काय, एखाद्या वैयक्तिक विद्यार्थ्यावर किंवा एक मुलावर आपण त्याच्यावर ज्या चांगल्या शिकवणी देत असतो तो संस्कार असतो. आणि अशा अनेक विद्यार्थ्यांची एकत्रित मिळून ते संस्कार जेव्हा एकत्र येते ना, त्यातून एक नवीन संस्कृती उदयास येत असते. ही संस्कृती या ठिकाणी उदयास यावी म्हणून पालकांनी या वेळेत फार सतर्क असलं पाहिजे. कारण तुम्हाला कदाचित ती गोष्ट माहिती असेल की जगातला एक सर्वोत्कृष्ट चित्रकार तो काही दिवसांपूर्वी ठरवतो की मला जगातला सर्वात निरागस चेहऱ्याचं चित्र काढायचंय, आणि तो अनेक ठिकाणी फिरतो, अनेक शाळांमध्ये जातो, पण त्याला तसा निरागस चेहरा सापडत नाही. एका शाळेमध्ये गेल्यानंतर एका छोट्याशा गोंडस बालकाचा चेहरा बघितल्यानंतर त्याला वाटतं की जगातला सगळ्यात निरागस चेहरा आहे. तो मुख्याध्यापकांना विनंती करतो आणि सांगतो या मुलाचं मला पोर्ट्रेट काढायचंय, फोटो काढायचंय, मला 8 दिवस परवानगी देणार का? मी त्या मुलाला मग ते ग्राउंडवर रोज बसवतात आणि हा चित्रकार त्याचं चित्र काढतो. 8 दिवस सगळं होतं. ते चित्र आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये खूप मोठ्या किमतीला विकलं जातं. त्या चित्राला प्रचंड पारितोषिकं मिळतात. आणि मग तो चित्रकार त्यानंतर 25 वर्ष उलटून जातात. 25 वर्षानंतर तो म्हणतो की आता आयुष्यातलं आपल्याला शेवटचं चित्र काढायचं, कारण बराच म्हातारा झालोय. पण त्याने केलेला प्रयोग त्याला आठवतो. 25 वर्षापूर्वी आपण जगातला सर्वात निरागस चेहरा काढला होता, आता जगातला सगळ्यात हिंस्र चेहरा मला चित्र काढायचंय म्हणून. मग जगातला सगळ्यात हिंस्र चेहरा काढायचा तर काय, तो अनेक पोलीस स्टेशनला जातो, बरेच मोठे चोर, अट्टल गुन्हेगार, दरोडेखोर यांच्या सगळ्या फाईल्स बघतो, पण त्याला वाटतं की नाही यापेक्षा काहीतरी जास्त असू शकतं म्हणून. पण एका पोलीस स्टेशनमध्ये प्रचंड एक मोठा गुन्हेगार ज्याला फाशीची शिक्षा झालीये, ते सगळं त्याचं वाचून मग तो म्हणतो, त्या जेलरला म्हणतो की मला परवानगी द्याल, 8 दिवस मी या ठिकाणी येईल आणि याचा फोटो काढेल. 8 दिवस सगळा तो प्रकार सुरू असतो.
पण 8 दिवस फोटो काढून झाल्यानंतर 9व्या दिवशी ते चित्र पूर्ण होतं आणि तो जो कैदी असतो तुरुंगातला त्याला म्हणतो, धन्यवाद, आपण मला सहकार्य केलं, तर आपण 8 दिवस रोज इथे 2-2 तास बसलात. पण त्यावेळेला तो जो गुन्हेगार आहे तो त्याला विचारतो की आपल्याला एक प्रश्न विचारू, आपली हरकत नसेल तर. ते म्हणले, हो. आपण 25 वर्षापूर्वी असा प्रयोग केला होता का? एका छोट्या लहान मुलाचं आपण चित्र काढलं होतं. तो म्हणले, हो, केला होता. हा म्हणतो की तुला कसं माहिती ते? त्यावेळेला तो मुलगा म्हणतो, तो गुन्हेगार म्हणतो, कारण ज्या जगातल्या सगळ्यात निरागस चेहऱ्याचा फोटो आपण काढला होता तो मुलगा मीच आहे म्हणून. डोक्यावर वीज पडावी तसा भास त्या चित्रकाराला होतो की 25 वर्षापूर्वी जगातला सर्वात निरागस चेहरा आज जगातला सगळ्यात हिंस्र चेहरा कसा बदलला, हा कायापलट कसा झाला. त्याने त्या दरोडेखोराला, त्या गुन्हेगारालाच विचारलं की तुझ्यामध्ये इतका बदल कसा झाला. त्या गुन्हेगाराचं उत्तर आहे, या बाहेरच्या समाजामुळे झाला म्हणून. मला पालकांना एवढाच मुद्दा सांगायचा आहे की बाहेरच्या समाजात आपली लेकरं जेव्हा जातील तेव्हा अनेक विकार त्यांना चिकटणार आहेत. या विकारांपासून जर आपल्या मुलांना आपल्याला लांब ठेवायचं असेल, दूर ठेवायचं असेल, तर त्यांच्यावर उत्तम संस्कार करणं ही आपली जबाबदारी आहे म्हणून. कारण मूल घरात शिवी द्यायला शिकतच नाही, ते घराबाहेर शिकतं. आणि म्हणून आपण त्यांच्यावर संस्कार करत असताना आपल्याला काय संस्कार करावे लागतील आणि आपल्याला सुद्धा आपली स्वतःची आचारसंहिता ठरवून घ्यावी लागेल. म्हणजे आपण मुलांसमोर काय बोलायचं, आपण मुलांसमोर किती बोलावं, आपण मुलांसमोर कसं बोलावं, आपण मुलांसमोर किती मोठ्या आवाजात बोलावं, अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हणजे या सगळ्या गोष्टी म्हणजे अगदी बघा ना की लहान मूल खोटं बोलतं ना, ते उगाच बोलतं का? उगाच नाही बोलत. ते शिकतं म्हणजे कसं शिकतं? तुम्हाला गमतीदार छोटंसं उदाहरण सांगतो की समजा रविवारचा दिवस आहे आणि आई बाबा दोघं घरी आहेत आणि सायंकाळी त्यांचं सिनेमाला जायचं ठरलंय किंवा कुठेतरी बाहेर फिरायला जायचं ठरलंय आणि अशा वेळेला एकदम समोरून कोणीतरी, बाबांच्या ऑफिसचे कोणीतरी 2 व्यक्ती भेटायला येताना दिसतात. ते खिडकीतूनच बघतात आणि लगेच वडील म्हणतात, आता हे आले ना, आपले माझे 2 तास जाणार आहेत, तू त्यांना सांगून टाक साहेब घरी नाही येत म्हणून. आई म्हणते, हो. त्याच्या अगोदर बरोबर अर्धा तास त्यांच्या घरातलं त्यांचं लहान बाळक बाहेर खेळत असतो मातीमध्ये. आई बघते, सगळे कपडे तुला बाहेर जाण्यासाठी छान कपडे घालून दिले होते आणि सगळे खराब केले, देव का मुस्कटात तुझ्या. तो म्हणतो, आई मी मातीत नव्हतो खेळत म्हणून. आता पोरग खोटं बोललं का? मार वाचवण्यासाठी खोटं बोलला तो. आई म्हणते, खोटं बोलतो गधड्यांना, आलायक लाज वाटते का? पहिल्या वर्गात शिकतो, ताड ओढत आणते आणि बाबांना म्हणते, पाहिलं का हे पोरग पहिलीच जातो खोटं बोलतो म्हणून. आता तो खरं तर मार वाचवण्यासाठी खोटं बोलत असतो बरं का. पण आता बाबा म्हणतात, हे बघ कार्ट्या, थोबाडीत मारेल याच्या पुढे खोटं बोलला तर, खरं बोलायचं. तो म्हणतो, हो. झालं. ते 2 जण येतात, बेल वाजवतात. आई एकदम दरवाजा उघडते आणि चेहऱ्यावरचा मेकअप आणि लिपस्टिक अजिबात खराब होणार नाही याची पुरेपूर काळजी घेऊन म्हणते, या 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 वेलकम. काय म्हणतात? ते म्हणतात, काही नाही, जरा साहेबांना भेटायचं होतं म्हणून. हो का? अहो काय झालं ना, ते सकाळीच गावाला गेलेत आणि रात्री उशिराने येणार आहेत. तुम्ही उद्याच भेटणार का त्यांना ऑफिसला? हे कार्ट तिथे खेळत असतं बरं का. हे लगेच पळत येतं आणि आईच्या हाताखालून बाहेर जातं आणि त्यांना म्हणते, अंकल नमस्ते, बाबा घरातच आहेत. त्याला 10 मिनिटापूर्वी काय सांगितलं? खरं बोलायचं. बाबा घरातच आहे म्हणले. आई अशी ज्यामध्ये मग अहो ते काय झालं ना, मी जरा शेजारी गेले होते, मला माहितीच नाही, आले असतील कदाचित. हो का? मम्मा तू बाहेरच गेली नाही, खोटं बोलते का म्हणून. झालं. साहेबांना बाहेर यावं लागतं. काय 10-15 मिनिट, अर्धा तास जातो. ते पाहुणे जातात, पोराला पुन्हा दोघं पकडतात. तुला कोणी बाहेर यायला सांगितलं होतं? फाटकन पुन्हा वाजवतात. पोरग विचार करतो, खरं बोललं तरी मारलं, खोटं बोललं तरी मारलं, मग कसं बोलायचं? सोयीनुसार बोलायचं. आणि मग हे पोरग मोठं झाल्यानंतर त्याच्या सोयीनुसार बोलायला लागतं.
मर्म काय यातलं तर आपली आचारसंहिता आपल्याला ठरवून घ्यावी लागणार आहे. आणि जर आपण आपली आचारसंहिता ठरवून घेतली नाही तर ही मुलं कदाचित कुठल्या तरी चुकीच्या ट्रॅकला जातील आणि त्याचे सगळे परिणाम नव्हे तर दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतील. अहमदनगरमध्ये आता सध्या नाटक चालू आहे बघा, शिवपुत्र संभाजी. आपण संभाजी महाराजांना छावा म्हणतो. मी अनेक ठिकाणी छत्रपती शिवरायांवर व्याख्यानांसाठी जातो, पण मला छत्रपती शिवरायांचे सुपुत्र संभाजी महाराजांना आपण छावा म्हणतो, उगाच म्हणतो का? छावा कसा असतो ना, तर त्यासाठी पहिल्यांदा बाप सिंह असावा लागतो. आणि बाप सिंह कसा असतो, संभाजी महाराजांनी पाहिलंय की आपले वडील कसे वागतात म्हणून. आग्र्याहून ती भेट, ती सगळे आपल्याला माहिती, आग्र्याहून महाराजांची सुटका होते. पण आग्र्याला महाराज ज्या वेळेला त्या औरंगजेब बादशाहला भेटायला जातात की त्यावेळेचा जो सगळा तो प्रसंग आहे की महाराज तो तह झालाय आणि पुरंदरासकट सगळे 23 किल्ले देऊन टाकलेत. होतं नव्हतं तेवढं सगळं स्वराज्य धुळीला मिळाल्याची भावना महाराजांच्या मनामध्ये आणि आग्र्याला निघालेत. खरं तर एखाद्या बापाने काय केलं असतं, या सगळ्या राजकारणामध्ये आपल्या मुलाला काय घ्यावं म्हणून. पण महाराजांनी घेतलं, शंभूराजांना घेतलं आणि आग्र्याकडे निघालेत. मी नेहमी विचार करतो की काय सांगितलं असेल महाराजांनी तेव्हा. पण महाराजांनी कदाचित शंभूराजांना, 9 वर्षाचे शंभूराजे आहेत, महाराजांनी सांगितलं असेल, शंभूराजे आत्तापर्यंत आपण विजयोत्सव पाहिलेत, आत्तापर्यंत आपण अनेक गडकिल्ले घेतलेत, आत्तापर्यंत आपण गडकिल्ल्यांवर भगवे झेंडे फडकावलेत, पण आयुष्यामध्ये आता उतरती कळा आपण बघतोय. पण या काळात सुद्धा आपण पडणार नाही म्हणून, आपला स्वाभिमान शाबूत ठेवणार म्हणून पोहोचलेत राजे. आणि तिथे पोहोचल्यानंतर ज्या सगळ्या घटना घडल्यात त्या सगळ्या सांगणार नाही, आता सांगायला आपल्याला वेळ तेवढा नाहीये. पण त्या सगळ्या घटना जर आपण विचारात घेतल्या तर औरंगजेब बादशाहने संभाजी महाराजांना, 9 वर्षाच्या संभाजी महाराजांना एक हत्ती गिफ्ट दिलाय, भेट दिलाय हत्ती. आणि तो हत्ती भेट दिल्यानंतर दिलेर खानाने सहज म्हणून 9 वर्षाच्या शंभूराजांची चेष्टा करावी, गंमत करावी म्हणून शंभूराजांना विचारलंय. शंभूराजे 9 वर्षाचे आहेत, वर्तमान भाषेत 3ऱ्या वर्गातलं पोरग, 6 वर्षाचे पहिलीत जातात. आणि शंभूराजांना दिलेर खानाने प्रश्न विचारलाय, क्यों शंभूराजे, आपको आलमगीर ने ये हाथी दिया है, ये हाथी तो बहुत बड़ा है, आप इसको महाराष्ट्र में कैसे लेकर जाओगे. आणि त्यावेळेला 9 वर्षाच्या शंभूराजांचं उत्तर आहे, दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे टाकून शंभूराजे म्हणतायत, खान साहब ये हाथी तो आखिर जानवर है, बैठ के जाएंगे, नहीं माना तो खींच के लेके जाएंगे. लेकिन एक सवाल आपसे पूछना चाहता हूं, हमारे आबा साहब ने जो किले आपको दिए हैं वो तो सब महाराष्ट्र में है, वो आप कैसे आगरा लेकर आओगे. 9 वर्षाचं पोरग बोलतंय. शंभूराजांना कुस्तीमध्ये प्रचंड आवड होती आणि शरीर सौष्ठव त्यांचं खूप स्ट्रॉंग होतं. आणि शरीर सौष्ठव स्ट्रॉंग असण्याची या सगळ्या गोष्टी आलमगिरापर्यंत, औरंगजेबाच्या कानापर्यंत पोहोचतायत. आणि हे दिलेलं उत्तर पण त्या औरंगजेबापर्यंत पोहोचतं. आणि मग 3ऱ्या दिवशी जेव्हा शंभूराजे आणि औरंगजेब बादशाह एकमेकांच्या समोर येत आहेत तेव्हा औरंगजेब बादशाहने शंभूराजांना विचारलंय, क्यों शंभूराजे, बहुत नाम सुना है आपका, ये भी सुना है कि आप कुश्ती बहुत अच्छी करते हो, क्या हमारे दरबार में भी बहुत सारे मल्ल है, क्या आप किसी मल्ल से कुश्ती खेलोगे. या 9 वर्षाच्या शंभूराजांनी औरंगजेब बादशाहला दिलेलं उत्तर आहे. उत्तर होतं, हम सिर्फ हमारे बराबर वाले मल्लों से कुश्ती खेलते हैं और शायद हमें पता नहीं, हम ये जानते हैं
क्या आपके दरबार में ऐसा एक भी मल्ल नहीं है जिससे हम कुश्ती खेल सकेंगे. 9 वर्षाचं पोरग औरंगजेबाला उत्तर देत आहे. हे सगळं कुठून येतं बरं? जर बाप सिंह असेल ना तर पोरग छावा असतच, हे परिमाण आपल्याला या ठिकाणी मला समजावून सांगायचं आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्या मुलांना वेळ द्या. सगळ्या पालकांना सांगतो, तुमचं कितीही महत्वाचं काम असेल ना तरी मुलांना वेळ द्या. वेळ द्या म्हणजे कंटिन्यू 24 तास त्यांच्या सोबत नाही राहायचं. तू काय करतो रे, ही वही कुठे रे, ती वही कुठे रे, तुला किती मार्क्स पडले रे, कोणता प्रश्न चुकला, मग गाळलेली जागाच का चुकली, सोडून द्या. पोलीस म्हणून मुलांच्या मागे पाठलाग नाही करायचा. त्यांना क्वालिटी टाइम द्यायचा आहे. किमान रोज तुम्ही अर्धा ते 1 तास मुलांसोबत हसत खेळत घालवला पाहिजे. मुलांचं बापावर किती प्रेम असतं माहितीये? आताच 4 दिवसापूर्वी एका कार्यक्रमामध्ये आमचे मित्र आदरणीय खेत्री सरांच्या चिरंजीवांचं लग्न होतं आणि हळदीला आम्ही सगळे तिथे गेलो आणि आठरे मॅडम म्हणाल्यात, त्याही त्यांच्या मोठ्या कन्येला घेऊन आल्यात. पण त्यांना म्हटलं लहान कन्या नाही आली. ते म्हणले तिने तयारी केली, पण बाबा घरी आले तेव्हा ती म्हणाली आता नाही येणार, बाबा आलेत घरी म्हणून. हे जे प्रेम असतं ना, हे खूप महत्वाचं असतं. आणि जर तुम्ही जीवापाड तुमच्या लेकरांवर प्रेम केलं ना, मी तुम्हाला खात्रीने सांगतो ती मुलं खरोखर तुमच्यावर जीवापाड प्रेम करतील. आता आलो त्यावेळेला जो तो इथे एक स्टेजवर इव्हेंट सुरू होता, तो इव्हेंट काहीतरी आई वडील, वृद्धाश्रम, लहान मुलांना सांभाळणं, म्हणजे मुलांनी आई वडिलांना सांभाळणं, असा सगळा तो इव्हेंट सुरू होता. रॉकफेलर नावाचा एक व्हॉलीबॉलपटू, त्याचे वडील खूप मोठे इंजिनियर असतात, सिव्हिल इंजिनियर, आणि ते सिव्हिल इंजिनियर असणारे ते वडील, त्यांचं स्वप्न असतं आपल्या मुलाने पण सिव्हिल इंजिनियर व्हावं आणि आपलं हे सगळं एकुलत्या एक मुलाने आपलं साम्राज्य सांभाळावं. कारण जगातले खूप मोठे, म्हणजे जगातल्या टॉप काही सिव्हिल इंजिनियर्स पैकी ते एक असतात. वर्ग 9वीला असतं आणि व्हॉलीबॉलमध्ये ते खेळत असतं आणि त्यामुळे इतका एक्सपर्ट असतो बास्केटबॉल आणि व्हॉलीबॉल दोघं खेळांमध्ये. व्हॉलीबॉलमध्ये त्याला फारसं यश नाही मिळत, पण बास्केटबॉलमध्ये जेव्हा त्याला यश मिळायला लागतं तर तालुका स्तर असेल, जिल्हा स्तर असेल, विभाग असेल, राज्य असेल, नॅशनल असेल, सगळ्या ठिकाणी हे पोरग पहिलं येतं आणि मग त्याची इंटरनॅशनल लेवलला बास्केटबॉलसाठी निवड होते आणि त्या टीमचा कॅप्टन तो पोरगा असतो. त्याला इतका आनंद होतो, तो घरी जातो, आईला सांगतो की ममा आय एम गोइंग टू प्ले इन द इंटरनॅशनल मॅच अँड आय एम द कॅप्टन ऑफ दॅट मॅच. मी कॅप्टन आहे त्या संघाचा त्या मॅच मध्ये. आईला म्हणतो आई तुला यायचंय बरं का मॅच बघायला. आई म्हणते बेटा मी येईल. ती सगळ्या मैत्रिणींना सांगते, सगळ्या नातलगांना सांगते, सगळे यायचं हो म्हणतात. पण तो म्हणतो की आई बाबांना पण यायचंय बरं का. त्यावेळेला ती आई म्हणते की ठीक आहे तूच सांग बाबांना. रविवारी आठवडाभर तर भेट होत नाही. रविवारी सकाळी ब्रेकफास्ट टेबलला वडील बसलेले असतात, त्यावेळेला हा मुलगा येतो आणि त्याला सांगतो की डॅडी आय वॉन्ट टू स्पीक विथ यू सम टाइम. वडील म्हणतात येस ओके. तो सगळं सांगतो, बास्केटबॉलच्या त्याच्या टीमचं सगळं कौतुक सांगतो आणि आता इंटरनॅशनल लेवलला आहे. बाबा माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी मॅच आहे, आपण बघण्यासाठी आलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. वडील डायरी वगैरे चेक करतात आणि त्या मुलाला म्हणतात की बेटा मला खूप आनंद झाला असता रे तुझी मॅच बघायला यायला, पण सॉरी त्या दिवशी माझं खूप महत्वाचं एक कॉन्ट्रॅक्ट, माझी एक इंटरनॅशनल मीटिंग आहे आणि साधारणतः 500 ते 600 कोटी रुपयांचं कॉन्ट्रॅक्ट मला त्या दिवशी साईन करायचं आहे, म्हणून मी नाही येऊ शकत. नेक्स्ट टाइम आय विल ट्राय. त्या लेकराच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. त्याची खूप इच्छा असते की वडिलांनी बाबांनी आपली मॅच बघायला यावं, पण बाबा येऊ शकणार नाही. तो वडिलांना फोर्स पण नाही करू शकत, कारण वडील म्हणतात की 500-600 कोटी रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट मला साईन करायचंय, मी नाही येऊ शकत. मॅच सुरू होते, सगळं स्टेडियम फुल भरलंय. तो मुलगा अक्षरशः वारेच्या वेगाने खेळतो. 1, 2, 3, 4 कंटिन्युअस गोल होतात आणि लिटरली ती मॅच तो मुलगा काही मिनिटात त्याचा संघ जिंकतो आणि ते सगळे स्टेडियम मधले लोक वेड्यासारखे पळत येतात आणि या सगळ्या विजयी संघाला अभिनंदन करायला लागतात. आणि कोणीतरी या संघाचा जो हा कॅप्टन आहे हा मुलगा, याला खांद्यावर घेऊन कोणीतरी नाचायला सुरुवात करतं. पण त्या पोराची नजर भिरभिरत असते, माझी आई कुठे आहे,
माझी आत्या कुठे आहे, माझी मावशी कुठे आहे, माझी मामी कुठे आहे. तो सगळ्या जवळच्या माणसांना शोधत असतो. सगळे चेहरे त्या गर्दीमध्ये त्याला कुठेतरी दिसतात, पण एकच चेहरा दिसत नसतो, तो त्याच्या बापाचा चेहरा असतो. त्या मुलाला प्रचंड वाईट वाटतं की बाबा नाहीच आले शेवटी म्हणून. पण ज्या वेळेला एक 10-15 मिनिटं त्या मुलाला तर सगळं स्टेडियमवर मिरवल्यानंतर, ग्राउंडमध्ये मिरवल्यानंतर जेव्हा खाली ठेवलं जातं ना, तेव्हा तो मुलगा बघतो त्याच्या वडिलांनीच त्याला खांद्यावर घेऊन 10 मिनिट नाचवलेलं असतं. आणि तो म्हणतो, बाबा तुम्ही. त्यावेळेला वडील म्हणतात, बेटा माझ्यासाठी त्या कॉन्ट्रॅक्ट पेक्षा तू जास्त महत्वाचा आहेस म्हणून. तो प्रसंग होतो, पण तो प्रसंग घडून गेल्यानंतर ते पोरग 12वीला जातं. आणि 12वीला गेल्यानंतर ज्या वेळेला आता 12वी नंतर पुढे काय घरामध्ये चर्चा सुरू होते, तेव्हा आई त्याला म्हणते की बेटा सगळ्यांचं म्हणणं आहे की तुझ्या बाबांचं एवढं मोठं सगळं साम्राज्य उभं केलंय, तर ते तू सांभाळावं असं आमचं म्हणणं आहे. तो मुलगा म्हणतो, ममा व्हाय यू आर ट्राईंग टू प्रेशराइज मी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दिस. इट्स माय लाईफ. आय वॉन्ट टू लिव्ह माय लाईफ व्हेरी प्रॉपरली. मला माझं आयुष्य जगू द्या ना. आजपर्यंत बास्केटबॉल ज्या हातांनी खेळला आणि आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत या हातांनी बास्केटबॉलची जादू जगाला दाखवली ना, मला डॉक्टर व्हायचंय आणि उत्तम सर्जन व्हायचंय. आता हेच हात जगातल्या अतिशय क्रिटिकल शस्त्रक्रिया सुद्धा कसे करतील हे मला जगाला दाखवून द्यायचंय म्हणून. आई सांगून बघते, ऐकत नाही. काका सांगतात, मामा सांगतात, आत्या सांगतात, मामी सांगतात, मावशी सांगतात, घरातले सगळे 2 महिने समजावून थकतात. पण तो एकच उत्तर देतो की इट्स माय लाईफ, प्लीज मला डिस्टर्ब करू नका. मला फक्त आणि फक्त उत्तम सर्जन व्हायचे माझ्या आयुष्यामध्ये. ही गोष्ट जेव्हा वडिलांपर्यंत जाते आणि आई म्हणते की मला असं वाटतं की तुम्ही त्याला एकदा सांगतात का म्हणून. त्यावेळेला वडील म्हणतात की 2 महिन्यापासून तुमचं सगळ्यांचं ऐकत नाही, माझं काय ऐकेल तू म्हणून. आई म्हणते जस्ट लास्ट चान्स, लास्ट ट्राय. ठीक. रविवारी नेहमीप्रमाणे सकाळी ब्रेकफास्ट टेबलवर मुलगा, आई, वडील एकत्र येतात आणि वडील त्याला विचारतात, बेटा रॉकफेलर, आय वॉन्ट टू डिस्कस अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट विथ यू. म्हणतो, येस पापा. व्हॉट हॅव यू डिसाइडेड आफ्टर युअर 12th स्टँडर्ड? व्हॉट यू वॉन्ट टू डू इन युअर करिअर? तुला काय करायचंय? त्या मुलाचं वाक्य असतं, पापा बट आय वुड लाईक टू आस्क यू, व्हॉट डू यू थिंक अबाउट माय करिअर? तुम्ही माझ्या करिअर बद्दल काय विचार करता आहात? वडील म्हणतात, बेटा आफ्टर ऑल इट्स युअर लाईफ, तुझं आयुष्य, तू सांग ना तुला काय करायचंय. तो म्हणतो की नाही, मला तुम्ही सांगा काय करायचं. शेवटी वडील म्हणतात, मला तू एकदा सांग. तो म्हणतो की बाबा मी सगळ्यांना सांगितले, मला उत्तम सर्जन व्हायचंय माझ्या आयुष्यामध्ये. त्यावेळेला वडील म्हणतात की ठीक आहे, ओके, बेस्ट ऑफ लक, बी अ गुड सर्जन. तो म्हणतो की मला तुम्ही सांगा ना एकदा, तुम्ही मला काहीच नाही सांगितलं अद्याप. त्यावेळेला वडील म्हणतात की बेटा तुला सगळ्यांनी सांगितलं 2 महिन्यापासून, आणि सगळ्यांची जी इच्छा होती तीच माझी सुद्धा इच्छा आहे. एवढं सगळं जे मी साम्राज्य उभं केलंय, हे सगळं साम्राज्य तू सांभाळावं अशी आमची इच्छा होती. पण तुला डॉक्टर व्हायचंय तर इट्स ओके. त्यावेळेला ते पोरगं ताडकन उभं राहतं आणि म्हणतं, बाबा फायनल. म्हणतो, येस, सॉरी आय कांट अंडरस्टँड. फायनस? म्हणतो की पप्पा आय विल बी सिव्हिल इंजिनियर, मी सिव्हिल इंजिनियर होणार. पप्पा म्हणतात, मग 2 महिन्यापासून तुला सगळे सांगत होते, तू कोणाचंच नाही ऐकलंस, प्रत्येकाला म्हणत होतास इट्स माय लाईफ, आणि मला चटकन एका वाक्यात म्हणालास की पप्पा आय विल बी सिव्हिल इंजिनियर. कसं शक्य आहे हे? त्यावेळेला त्या लेकराच्या डोळ्यात पाणी आहे आणि तो म्हणतो, पप्पा you have given the most important day of your life for me. Can't I give my whole life for your dreams? की पप्पा तुमच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस तुम्ही माझ्यासाठी दिलाय. मी माझं सगळं आयुष्य तुमच्या स्वप्नांसाठी पणाला नाही लावू शकत का? फायनल मी सिव्हिल इंजिनियर होणार म्हणून. ज्या वेळेला आपण या मुलांना असा वेळ देतो ना, त्यावेळेला ती मुलं आपल्या स्वप्नांसाठी काहीही करायला तयार असतात. आणि म्हणून खरं तर वेळ खूप झालाय. मी केवळ 1-2 मिनिटात जिजाबाई साहेबांचं एक उदाहरण सांगितलं तर चालेल. मी एकच उदाहरण तुम्हाला सांगतो आणि थांबतो. शिवकथेतला प्रसंग आहे. छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक ज्या वेळेला होतो
त्यावेळेला तो राज्याभिषेकाचा सगळा सोहळा पार पाडल्यानंतर ज्या वेळेला राजे सिंहासनाधीश्वर होण्यासाठी त्या पायऱ्यांकडे निघतात, त्यावेळेला पहिल्या पायरीवर पाय ठेवण्यापूर्वी महाराज जिजाऊ साहेबांकडे, आऊसाहेबांचं वय त्यावेळेला 70 आहे, आणि आऊसाहेबांचे चरण स्पर्श करण्यासाठी जातात. आऊसाहेबांच्या डोळ्यातून गंगा यमुनेच्या धारा वाहत आहेत, आणि त्यावेळेला महाराज खाली वागतात आणि महाराजांच्या बलदंड बाहूंना पकडून आऊसाहेब वर त्यांना उठवतात, आणि हुंदके देत देत आऊसाहेब म्हणतात, त्यांना अश्रू सुद्धा अनावर झालेत, आणि आऊसाहेब त्यावेळेला म्हणतात, राजे राजे एक मागणं मागू आपल्याकडे. राजे म्हणतात, आऊसाहेब आपल्या सांगण्यावर हुकूम. आपला शब्द म्हणजे आमच्यासाठी लक्ष्मण रेषा आहे आऊसाहेब. आपल्या सांगण्यावरून तर आम्ही आमच्या संपूर्ण आयुष्याचं रणांगण करून घेतलंय. सांगा आऊसाहेब. त्यावेळेला आऊसाहेब म्हणतात की राजे राजे पुनर्जन्म होता किंवा असता की नाही मला माहित नाही, पण राजे पुनर्जन्म जर असेल ना तर जन्मोजन्मी आमच्या पोटी पुत्र म्हणून आपणच जन्म घ्या राजे. बस इतकंच मागणं आहे आई भवानीकडे. तो सगळा प्रसंग होतो. महाराजांचा राज्याभिषेक पार पडतो, आणि राज्याभिषेकानंतर 11व्याच दिवशी आऊसाहेबांचं निधन झालंय. महाराज सदरेवर बसलेत, सगळे कारभारी मंडळी महाराजांसमोर आहेत, आणि सदरेवर चर्चा सुरू आहे. आऊसाहेब रायगडाच्याच पायथ्याशी असणाऱ्या पाचाड नावाच्या गावामध्ये तिथे राहत होत्या, कारण रायगडाचं वारं त्यांना सहन होत नव्हतं, आणि महाराजांनी पाचाड मध्ये आऊसाहेबांसाठी एक वाडा बांधलाय. आणि तो निरप्या, तो खबऱ्या पळत पळत येतो आणि एकदम महाराजांसमोर जाऊन उभा राहिलाय, आणि जोरात आरोळी मारून तो म्हणतो की राज 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 घात झाला राज. महाराज ताडकन उभे राहतात. महाराजांना वाटलं आत्ताच राज्याभिषेक झाला आणि स्वराज्यावर कदाचित संकट आलं की काय म्हणून, आणि राजे विचारतात, कोण खबर, कोण खबर, गनिम आला की काय. त्यावेळेला तो खबऱ्या खाली मान घालून उभा आहे, आणि तो खबऱ्या म्हणतो, नाही राज, नाही राज, लय वंगाळ खबर हाय राज. वंगाळ खबर, कोण खबर, कोण खबर. तेव्हा तो म्हणतो की राज 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 आऊसाहेब हे जग सोडून गेल्यात, राज सोडून गेल्यात. 5 मोगली शाह्यांच्या छाताडावर 32 मणाचं सोनेरी सिंहासन निर्माण करणारा हा राजा, जगाच्या इतिहासात हजारो वर्षात ज्या राजाच्या प्रशासनाला किंवा ज्या राजाच्या राज्यकारभाराला तोड नाही असे छत्रपती शिवाजी राजे ते उठलेत. आणि एखादं लेकरू जसं दिवसभर आपली आई जर एखाद्या यात्रेत हरवली ना तर जसं वेड्यासारखं पळत सुटतं, तसे राजे पळत सुटले दिल्ली दरवाजा, आणि तिथून वेड्यासारखं त्या खाचखळग्यांमधून दगडांमधून महाराज पळतायत. पळता पळता 1-2 दगडांना पाय ठेचकाळून राजे पडतात, आणि पडल्यानंतर तिथली माती उचलतात आणि अंगाला लावायला सुरुवात करतात. एका स्वराज्याच्या शिलेदाराला ते पाहिल्यानंतर त्याला वाटतं की कदाचित आऊसाहेबांच्या मृत्यूची बातमी महाराजांना सोसावलेली दिसत नाहीये, म्हणून महाराज ही माती अंगाला लावतायत कदाचित. आणि म्हणून त्या स्वराज्याच्या त्या शिलेदाराने महाराजांना विचारलंय, राजा असं काय करताय म्हणून. त्यावेळेला महाराजांनी सांगितलं, अरे कसं सांगू तुला, कसं सांगू तुला, या मातीच्या प्रत्येक कणाकणाला माझ्या आऊसाहेबांचा स्पर्श झालाय. ती माती माझ्यासाठी अबीर आहे, गुलाल आहे, म्हणून अंगाला लावतोय ती माती. राजे त्या पाचाडच्या वाड्यात पोहोचले. सगळ्या बायका त्या सुवासिनी आऊसाहेबांच्या शवाभोवती उभ्या आहेत. जगातला हा सर्वश्रेष्ठ राजा, एखादी गाय जशी सायंकाळी परतावी आणि वासरानं त्या गायीला बिलगावं ना, अगदी तसे महाराज आऊसाहेबांच्या शवाला कडकडून मिठी मारतायत, आणि टाहो फोडून आऊसाहेबांना ते आवाज देतायत की आऊसाहेब आम्हाला सोडून जाऊ नका. आऊसाहेब आपण म्हणत होतात ना की पुनर्जन्म असेल तर प्रत्येक जन्मात आम्हीच तुमचे सुपुत्र म्हणून जन्माला येऊ म्हणून. आम्ही आई भवानी जवळ मागतो
की जन्मोजन्मी आम्हाला तुमच्याच पोटी पुत्र म्हणून जन्म मिळावा साहेब, बस इतकंच मागणं. मित्रांनो, हा प्रसंगातला करुण भाव जरी विचारात घेतला आणि जगातला या छत्रपती शिवरायांसारख्या सर्वश्रेष्ठ राजाचं उदाहरण पाहिलं, तर मला यातून आपल्यापर्यंत एवढाच मेसेज द्यायचा आहे की आपल्या लेकरांवर असे संस्कार करा, ती लेकरं इतकी मोठी होऊ द्यात की त्या लेकराचं कर्तृत्व पाहून आपल्याला एकच गोष्ट वाटली पाहिजे की जन्मोजन्मी माझ्या पोटी हेच लेकरू मुलगा किंवा मुलगी म्हणून जन्माला यावं. आणि आपल्या लेकरांनाही वाटावं की जन्मोजन्मी हेच माता पिता मला मिळावेत म्हणून. ज्या दिवशी खऱ्या अर्थाने या भावना आपल्या कुटुंबामध्ये, या पाल्यांमध्ये येतील, त्या दिवशी खऱ्याखुऱ्या स्वर्गाचा आपल्याला विसर पडेल. आणि तो स्वर्ग असेल की नाही माहित नाही, पण तो स्वर्ग कदाचित या देवाच्या म्हणजेच गॉड व्हॅलीमध्ये आहे असा प्रत्यय आपल्याला येईल. तो आपणा सर्वांना येऊ एवढी शुभेच्छा आणि सदिच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.